नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अत्यंत पवित्र, दिव्य आणि चमत्कारिकमय श्री गुरुचरित्र ग्रंथातील 52वा अध्याय पूर्ण श्रद्धेनं भक्तिभावानं ऐकणार आहोत. शास्त्र म्हणतं, जो हा अध्याय भक्तिभावाने ऐकेल किंवा पठण करेल त्याच्या जीवनात गुरुकृपा अवश्य बरसते. आजचा हा अध्याय पूर्ण श्रद्धेने नक्की ऐका. अखेरपर्यंत ऐकणाऱ्याला संकट निवारण, घरात सुख शांती, आरोग्य लाभ, नोकरी धंद्यात प्रगती, वंशवृद्धी, आर्थिक अडचणी दूर हे सर्व फळ नक्कीच प्राप्त होतील. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर दांगोरा. जय जय गुरुदेव दत्त. जय जय गुरुदत्त दिगंबर. श्रोते हो, हात जोडून मन स्थिर करा. गुरुदेवांची कृपा मनावर वतू द्या. आपण कथा प्रारंभ करत आहोत. नाव खिंड पर्वत आणि भीषण वादळ. नावखिंड पर्वताजवळ श्री गुरुदेव, श्रीनाथ महाराज आणि नामदेव नाविक. अचानक काळ्या ढगांनी आकाश व्यापलं. भयंकर पाऊस, विजांचा कडकडाट, सर्व जीव घाबरले. पाण्याचा वेग वाढला. नाव केव्हाही उलटेल अशी स्थिती समोर आली. तेव्हा श्री गुरु प्रेमाने म्हणाले, नामदेवा, घाबरू नकोस. नामदेवा, घाबरू नकोस. मी आहे. माझं नाव मीच सांभाळीन. फक्त त्या एका शब्दाने वादळ शांत होतं. पाणी स्थिर झालं. कर्णमधुर दीप्ती आकाशात पसरली. हेच आहे गुरुचं सामर्थ्य. गुरुचे चमत्कार पहा. त्या नावेत एक अशक्त ब्राह्मण होता. त्याला दीर्घ काळाचा रोग होता. गुरु म्हणाले, पूर्वजन्मी केलेल्या अधर्माचे फळ आहे हे, पण आजपासून तू माझा आणि मी तुझ्यासोबत. गुरूंचा हात त्याच्या मस्तकावरती फिरवला आणि क्षणातच त्याला संपूर्ण आरोग्य लाभलं. जे रोग केव्हाच बरा होत नव्हता, तो अगदी सेकंदामध्ये बरा झाला. गुरुची कृपा असेल तर अशक्यही शक्य होते. नामदेवाची भक्ती आणि परीक्षा पहा. नामदेव म्हणतो, गुरुदेव, मला कधीही सोडू नका. गुरुदेव म्हणाले, भक्तीला परीक्षा असते, बळकट रहा, मी कधीही दूर नाही. अचानक नाव एका खडकाला धडकली. लोकांचा कोलाहल झाला. सर्व काही संपलं. नामदेव डोळे मिटून आवाहन करतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक दिगंबरा. अन देवदत्त तेजाने प्रकट झाला. नाव आपोआप मार्ग काढत वरती आली. सर्व जीव सुरक्षित किनाऱ्यावरती उतरले. गुरु तत्वाचा उपदेश ऐका. गुरुदेव म्हणाले, गुरु म्हणजे फक्त देह नाही. गुरु म्हणजे तत्व, प्रकाश, आश्रय आणि मार्गदर्शन. जीवनाचा संदेश. भक्ती विश्वास असेल त्या ठिकाणी चमत्कार होतोच. गुरु भक्ती समोर ग्रह दोषही असह्य आहेत. गुरुचे नाव घेऊन केलेली मांडी विजयच देते बरं का. भावपूर्वक तीनदा म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. फलश्रुती. जो हा अध्याय रोज ऐकेल, गुरुदेवांचे संरक्षण त्याच्या सोबत असते. काय लाभ मिळतात? घरातील वाद निवळतात, आरोग्य उत्तम राहते, पैशांची चणचण संपते, मुलांना बुद्धी यश मिळते, अडकलेले काम मार्गी लागतात, ग्रहदोष पितृदोष नाहीसे होतात बरं का. स्वप्नांत गुरुदर्शन देतात हे निश्चित आहे. गुरुदेवांची शपथ. तुम्ही एक काम करा, हात हृदयावर ठेवा, डोळे हळुवार मिटा, मनात गुरुचा दिवा लावा आणि मंत्र जपा. श्री गुरुदेव दत्त 21 वेळा, ते पण हळूहळू. आपल्या मनातील एक इच्छा गुरुदेवांच्या चरणी समर्पित करा. काही दिवसातच तुम्हाला फलप्राप्ती मिळेल. श्री गुरुचरित्र 52वा अध्याय आपण पूर्ण भक्तिभावाने ऐकला. गुरुदेवांची कृपा तुमच्या जीवनात आज आणि सदैव राहो. जय गुरुदेव दत्त. जय दत्तगुरु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. तुमच्याही परिवारावरती गुरुदेवांची कृपा अशीच राहो. आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप द्या. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय जय गुरुदेव दत्त.